नमस्कार मित्रांनो, तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज जाणून घेणार आहोत की वेल्डिंग लागल्याच्या नंतर आपण काय करायला पाहिजे। तर वेल्डिंग आपल्याला कधी लागते? जेव्हा आपण वेल्डिंग करतो त्यावेळेस जर आपण प्रॉपर पीपीचा म्हणजेच वेल्डिंग मध्ये जी सेफ्टी असते त्या सेफ्टीचा जर आपण उपयोग नाही केला तर आपल्याला वेल्डिंगचा त्रास होतो। त्यामध्ये मुख्यतः काय आहे तर त्यामध्ये मुख्य आहे वेल्डिंग गॉगल आणि वेल्डिंग हेल्मेट किंवा हँड स्क्रीन। जर ह्या दोन गोष्टी आपण वापरल्या नाहीत तर आपल्या डोळ्याला वेल्डिंग लागू शकते, ज्यामुळे आपले डोळे हे लाल होतात। आणि आपल्याला हे कधी कळतं की सुरुवातीला आपल्याला वेल्डिंग लागली हे कळत नाही, पण आपल्याला रात्रीची 10 आणि 11 वाजता कळते की आपल्याला वेल्डिंग लागली। तर अशा वेळेस आपण 10-11 वाजता काय करू शकतो आपण उपाय जाणून घेणार आहोत पुढील व्हिडिओमध्ये। तर सर्वप्रथम आपण एक उपाय करू शकतो ज्यामध्ये आपल्या सर्वांच्या घरामध्ये बटाटे म्हणजेच आलू हे सगळ्यांच्या घरामध्ये अवेलेबल असतात। तर त्या बटाट्याचे तुम्ही जर 2 चिप्स वेगवेगळे किंवा 2 चकत्या बनवल्यात आणि त्या तुम्ही तुमच्या डोळ्यावर ठेवल्यात तर तुम्हाला चांगल्या प्रकारे आराम मिळू शकतो। आणि ह्याच्यानंतर आपल्याकडे दुसरा एक उपाय आहे की ज्यामध्ये आपल्याकडे जी काकडी असते तर त्या काकडीची जर तुम्ही 2 वेगवेगळे स्लाइस बनवल्या म्हणजे 2 चकत्या बनवल्या आणि त्या आपण डोळ्यावर ठेवल्या तर तुम्हाला त्याने देखील अतिशय चांगल्या प्रकारे आराम मिळू शकतो। आणि तिसरा उपाय आहे आपल्याकडे की आपल्या सर्वांच्या घरामध्ये कॉटनचा कपडा असतोच। तर तो जर कॉटनचा कपडा तुम्ही थंडगार पाण्याने ओला केला आणि तो आपल्या डोळ्यावर ठेवला तर हा देखील तुम्हाला अतिशय चांगल्या प्रकारे आराम देण्यासाठीचा एक उपाय आहे। आणि हे सर्व उपाय तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा आणि ह्यामुळे तुम्हाला काय आराम मिळाला हे मला नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये सांगा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा। धन्यवाद।